आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासमोर आणलेले आहेत आणि कशा पद्धतीनं एखाद्याला बदनाम केलं जातं, कशा पद्धतीनं खोटं बोललं जातं हे कालच्या त्या सगळ्या मुलाखतीतनं देवेंद्रजींनी स्पष्ट केलं। जिथं काही घडलेलंच नव्हतं तिथं देवेंद्रजींना बाहेर ठेवण्यात आलं होतं। अमित शाह साहेबांनी ह्या कमिटमेंट केल्या होत्या। हे जे काही भाषणातनं आपण ऐकत होतो त्याचे सगळे खुलासे काल देवेंद्रजींनी केलेले आहेत। दिल्लीतल्या पराभवावरून रोहित पवार यांनी म्हटलं आहे की इंडिया आघाडी जी आहे त्याच्यामध्ये समन्वय नसला, म्हणजे आता कुठेतरी यांच्यातच या पराभवावरून सुरू झालं। बघा 3-3.5 महिन्यापूर्वी विधानसभेच्या अगोदर तुमच्याच माध्यमातनं माझं राजकीय मत मी मांडलेलं होतं की ही जी काय इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी म्हणून त्यांनी घेतलं म्हणजे भारताबद्दल आम्हालाच आत्मीयता आहे, भारताचं तारणकर्ते आम्हीच आहोत अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलेलं होतं। ते टिकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं पहिलं मॅन्डेट आम्हाला दिलं त्याच्यानंतर आता दिल्लीनं दिलं आहे त्याच्यामध्ये शिल्लक काय राहिला हा एक प्रश्न आहे ना। आता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकण्याशिवाय महाविकास आघाडीच्या पक्षांना पर्याय उरलेला नाही आणि म्हणून काही कारणं सांगून आता आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो। आता महाविकास आघाडीचं भविष्य हे प्रचंड अंधारमय पुढची 25 वर्ष तरी आपल्याला दिसतंय। आज संजय राऊत म्हणाले की गेल्या 10 वर्षातल्या निवडणुका या सैतानी पद्धतीने लढवल्या जातात, त्यासाठी साम दाम दंडभेद वापरला जातो। मला असं वाटतं की काल पराभव झाल्यानंतर केजरीवालांची जर मुलाखत आपण बघितली असेल तर ह्याच्यामध्ये ह्याच सगळ्या प्रश्नाला उत्तरं त्यांनी दिलेली आहेत। म्हणजे त्यांनी कसा पराभव मान्य केला, ठीक आहे, काही पराभव झाल्यानंतर स्वतःमुळे झाला असं कोण म्हणणार नाही, परंतु त्यांच्या मुलाखतीतनं लोकशाहीला सन्मान केला पाहिजे हे त्यांनी स्वतः सांगितलं ना। आणि पराभव कशामुळे झाला याचं आत्मचिंतन करतो असं देखील त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळं किती कॉन्ट्रोवर्सी आहे, ज्यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेले आहे। यातला एक आरोपी फरार आहे आणि विरोधकांकडनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला सातत्याने जोर दिला जातो। विरोधकांनी काय करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे, परंतु धनंजय मुंडेंच्या बाबतीमधली स्पष्ट भूमिका सगळ्यांचीच आहे की सध्या त्याची ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे, त्या प्रकरणाची कोर्टामध्ये मॅटर आहे, काही लोकांना अटक केलेलं आहे, आयजीच्या अध्यक्षतेसाठी नेमली गेलेली आहे, त्याची देखील चौकशी आहे आणि त्याच्यामधनं जे काही निष्पन्न होईल, ज्या चौकशीतनं निष्पन्न होईल, आमची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे। अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे। त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही, ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही, परंतु त्यातला मारेकरी एकही सुटता कामा नये आणि प्रत्येक मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे। बीएमसी बद्दल काय सांगाल, काय आशावादी